बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 3 सब्जेक्ट इंग्लिश. आजचा आपला विषय आहे इंग्लिश. इयत्ता 3री साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करत आहोत. स्टँडर्ड 3 सब्जेक्ट इंग्लिश. आणि आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक, आजचा आपला घटक काय आहे बरं? आजचा आपला घटक 5.1 युनिट 5.1 मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब. एक पोएम आहे मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब. बघा, ग्रीन ड्रेस मध्ये मेरी आहे आणि तिची व्हाईट लॅम्ब आहे. लॅम्ब म्हणजे काय? कोकरू. शेळी असते ना, शेळीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला लॅम्ब म्हणतात. लॅम्ब. ओके. तर त्या मेरीकडे एक छोटंसं लॅम्ब होतं. मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब. हे आपल्या कवितेचं नाव आहे. मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब इज अ पोएम and I like this poem very much. Now I am going to sing this poem for you. Okay? Mary had a little lamb. 5.1 Mary had a little lamb. बघा, आता तुमच्या समोर डॉग आहे. आता हा डॉग मध्येच मी का आणला? तर बघा, जसं मेरीनी हे लॅम्ब तिचं पेट आहे. पेट म्हणजे पाळीव प्राणी. खूप जण आपल्या घरामध्ये प्राणी पाळतात आणि त्यांचे अगदी लहान मुलांसारखे लाड करतात, हो की नाही? मग कोणते कोणते प्राणी लोक पाळतात? तर बघा, डॉगी, हा छोटा डॉगी तुम्हाला दिसतोय, डॉगी पाळतात. कॅट पाळतात, हे किटन आहे. आणि डॉगीचे हे पप्पी आहे, इट्स पप्पी, किटन. देन काऊ, पॅरट अँड लॅम्ब. राईट? बघा, असे वेगवेगळे प्राणी लोक पाळतात आणि लोक जेव्हा घरात हे प्राणी पाळतात तेव्हा त्यांच्यावर लहान मुलांसारखं प्रेम करतात. आणि लोक तर प्रेम करतातच, पण ते प्राणी सुद्धा ज्या घरात राहतात त्या घरातल्या माणसांवर खूप प्रेम करतात, जीवापाड प्रेम करतात. हा, तर असंच मेरीनी हे एक छोटं कोकरू पाळलेलं आहे. लॅम्ब तिने पाळलेली आहे. तिने एक लॅम्ब पाळलेली आहे. आणि ती लॅम्ब बघा, तिला त्या मेरीला कशी मेरी बरोबर राहते, मेरीच्या पाठून जाते, मेरीच्या पाठून शाळेत जाते. मग पुढे काय होतं ते आपण ह्या कवितेत पाहूया. मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब. मेरीचं पेट म्हणजे मेरीचा पाळीव प्राणी, मेरीचा आवडता प्राणी. तिने पाळलेला तिचा आवडता प्राणी काय आहे? लॅम्ब आहे. काय आहे? लॅम्ब. आता त्या मेरीची आणि लॅम्बची आपण पोएम पाहूया. मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब. मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब. आता ही कविता मी तुम्हाला पूर्ण बोलून दाखवते. आपण एका चालीत ही कविता म्हणूया. ओके. Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, its fleece was white as snow. And everywhere that Mary went, Mary went, Mary went, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. It followed her to school one day, school one day, school one day. It followed her to school one day, that was against the rule. It made the children laugh and play, laugh and play, laugh and play. It made the children laugh and play to see a lamb at school. Why does the lamb love Mary so, Mary so, Mary so? Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb, you know, lamb, you know, lamb, you know. Why Mary loves the lamb, you know. The teacher did reply. Mary had a little lamb, little lamb, little lamb. पुन्हा पहिल्यापासून बोलूया.
Mary had a little lamb, its fleece was white as snow. And everywhere that Mary went, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. It followed her to school one day, it followed her to school one day, that was against the rule. It made the children laugh and play, laugh and play. It made the children laugh and play to see a lamb at school. Why does the lamb love Mary so? Mary so, Mary so. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb, you know, lamb, you know. Lamb, you know. Why Mary loves the lamb, you know. The teacher did reply. ओके. आता ही कविता आणि त्या कवितेबरोबर काही चित्र मी तुम्हाला दाखवली आहे, ती आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया. पहा, मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब. मेरीकडे एक छोटी लॅम्ब म्हणजे छोटं कोकरू होतं. इट्स फ्लीस वॉज व्हाईट ॲज स्नो. त्याच्या अंगावर जी लोकर होती ती ॲज व्हाईट ॲज स्नो, व्हाईट होती. कशासारखी व्हाईट होती? स्नो, स्नो म्हणजे बर्फ, बर्फासारखी पांढरी शुभ्र लोकर त्या लॅम्पच्या अंगावर होती. अँड एव्हरीवेअर दॅट मेरी वेंट. आणि जिकडे जिकडे मेरी जायची, द लॅम्प वॉज शुअर टू गो. तिच्या पाठून ती लॅम्प धावत धावत ते कोकरू तिच्या पाठूनच जायचं. इट फॉलोड हर टू स्कूल वन डे. आता ते तिच्या पाठून सगळीकडे जायचं. आणि एक दिवस काय झालं, ते लॅम्प मेरीच्या पाठून मेरीच्या स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्ये गेलं. बट दॅट वॉज अगेन्स्ट द रूल. शाळेमध्ये आपण आपले पेट घेऊन जाऊ शकतो का? शाळेमध्ये जर आपण आपला कुत्रा पाळला असेल, मांजर पाळली असेल, तर ती घेऊन जातो का? नाही, कारण ते नियमाच्या विरुद्ध आहे. शाळेत आपण आपले पाळीव प्राणी नेऊ शकत नाही, तो नियम आहे. शाळेत तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना आणायचं नाही. मग दॅट वॉज अगेन्स्ट द रूल. या नियमाच्या विरुद्ध ते झालं. हो की नाही? शाळेत तिचं ते लॅम्ब होतं, ते तिच्या पाठून तिच्या शाळेत गेलं. अँड दॅट वॉज अगेन्स्ट द रूल. ते शाळेच्या नियमांच्या विरुद्ध होतं. पण त्या लॅम्बला बघितल्यावर काय झालं? इट मेड द चिल्ड्रन लाफ अँड प्ले टू सी अ लॅम्ब ॲट स्कूल. शाळेत लॅम्ब आली आहे, कोकरू आलंय हे पाहून ऑल द चिल्ड्रन, तिच्या वर्गातली शाळेतली सगळी मुलं स्टार्टेड लाफिंग अँड प्लेइंग. हसायला लागली जोरात जोरात आणि खेळायला सुद्धा लागली त्या कोकराबरोबर. ओके. आता एवढं ते मेरी आणि मेरीच्या पाठीहून आलेली ती लॅम्ब हे सतत एकमेकांबरोबर होते. ते लॅम्ब मेरीला सोडत नव्हतं, मेरीच्या पाठून 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 नाचत होतं. हे पाहून लहान मुलांना प्रश्न पडला. Why does the lamb love Mary so? The little children cry. एक छोटा मुलगा ओरडला जोरानी. काय ओरडला? Why does the lamb love Mary so? हे जे लॅम्ब आहे, हे जे कोकरू आहे, हे मेरीवर एवढं प्रेम का करतं? त्याचं मेरीवर एवढं का प्रेम आहे? मग why Mary loves the lamb, you know? The teacher did reply. मग टीचरने रिप्लाय दिलं. काय रिप्लाय दिलं? Why Mary loves the lamb, you know? Why Mary loves the lamb, you know? आणि मेरी का बरं एवढं त्या लॅम्बवर प्रेम करते हे तरी तुम्हाला माहिती आहे का? मेरी त्या कोकरूवर प्रेम करते, लॅम्बवर प्रेम करते, म्हणून ते लॅम्ब सुद्धा मेरीवर प्रेम करतं. ती सतत त्या कोकराला जवळ घेते, त्याची काळजी घेते, त्याला खायला प्यायला देते. हो की नाही? त्यामुळे ते लॅम्ब आहे ते मेरीवर खूप प्रेम करतं. आपण कोणाला प्रेम दिलं की आपल्याला प्रेम मिळतं. आपण आपल्या फ्रेंडशी प्रेमाने वागलो, आपले फ्रेंड आपल्याशी प्रेमाने वागतात. आपल्या घरात जर कोण पेट असेल, एखादा पाळीव प्राणी असेल, त्यांच्याशी आपण प्रेमाने वागलो तर ते सुद्धा आपल्याशी प्रेमाने वागतात. हो की नाही? म्हणजे जसं प्रेम जसं देऊ तसं आपल्याला मिळतं. मग मेरीनी जे प्रेम लॅम्बला दिलं तेच प्रेम लॅम्ब मेरीला देत आहे. ओके. मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब, इट्स फ्लीस वॉज व्हाईट ॲज स्नो. मेरीकडे जे छोटं कोकरू होतं त्याच्या अंगावरची लोकर
बर्फासारखी पांढरी शुभ्र होती. अँड एव्हरीवेअर दॅट मेरी वेंट द लॅम्ब वॉज शुअर टू गो. आणि मेरी कुठेही गेली तरी तिच्या पाठून ती लॅम्ब ते कोकरू धावत धावत जायचं. इट फॉलोड हर टू स्कूल वन डे दॅट वॉज अगेन्स्ट द रूल. असंच त्याला मेरीच्या पाठी जायची सवय झाली होती त्या कोकराला, आणि त्या सवयीमुळे ते लॅम्ब एक दिवस मेरीच्या पाठून शाळेत गेलं. बट दॅट वॉज अगेन्स्ट द रूल. हे शाळेच्या नियमांच्या विरुद्ध होतं. शाळेत कोकरू घेऊन येणं हे शाळेच्या नियमांच्या विरुद्ध होतं. It made the children laugh and play to see a lamb at school. मुलांनी शाळेत ती लॅम्ब आलेली बघितली मेरी बरोबर. त्याबरोबर मुलं जोराजोरात हसू लागली आणि त्या लॅम्ब बरोबर खेळू लागली. आता मुलाला प्रश्न पडला, व्हाय डज द लॅम्ब लव्ह मेरी सो? द लिटिल चिल्ड्रन क्राय. क्राय म्हणजे ओरडलं, जोरात ओरडला एक छोटा मुलगा. व्हाय डज द लॅम्ब लव्ह मेरी सो? हे जे लॅम्ब आहे ते मेरीवर एवढं प्रेम का करतं? मग टीचरनी एक रिप्लाय दिला, टीचरनी एक उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? व्हाय मेरी लव्स द लॅम्ब यू नो? द टीचर डिड रिप्लाय. व्हाय मेरी लव्स द लॅम्ब यू नो? द टीचर डिड रिप्लाय. टीचरने रिप्लाय दिलं की मेरी त्याच्या लॅम्बवर भरपूर प्रेम करते, म्हणून ते लॅम्ब सुद्धा मेरीवर खूप प्रेम करतं. ओके. Mary had a little lamb. Its fleece was white as snow, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. It followed her to school one day that was against the rule. It made the children laugh and play to see a lamb at school. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb you know? The teacher did reply. Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, its fleece was white as snow. And everywhere that Mary went, Mary went, Mary went, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. It followed her to school one day, school one day, school one day. It followed her to school one day. That was against the rule. That was against the rule. It made the children laugh and play, laugh and play, laugh and play. It made the children laugh and play to see a lamb at school. Why does the lamb love Mary so? Mary so, Mary so. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb you know, lamb you know, lamb you know. Why Mary loves the lamb you know? The teacher did reply. Okay? Again. Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, its fleece was white as snow. And everywhere that Mary went, Mary went, Mary went, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. It followed her to school one day, school one day, school one day. It followed her to school one day. That was against the rule. बघा तिथे लिहिलं आहे, पेट्स नॉट अलाउड इन स्कूल. शाळेमध्ये पाळीव प्राण्यांना काय आहे, प्रवेश नाही. शाळेमध्ये पाळीव प्राणी येऊ शकत नाही. That was against the rule. It made the children laugh and play, laugh and play, laugh and play. It made the children laugh and play to see a lamb at school. Why does the lamb love Mary so? Mary so,
Mary, so why does the lamb love Mary? So the little children cry. Why does the lamb love Mary so? Mary so, Mary so. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb, you know, lamb, you know, lamb, you know. Why Mary loves the lamb, you know. The teacher did reply. Again, Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, its fleece was white as snow. Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, its fleece was white as snow. Its fleece was white as snow. And everywhere that Mary went, Mary went, Mary went, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. And everywhere that Mary went, Mary went, Mary went, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. And everywhere that Mary went, Mary went, Mary went, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. बघा कुठून अख्ख्या रस्त्यातून धावत धावत ते लॅम्ब मेरीच्या पाठवून चाललेलं आहे. ते मेरीला जरा पण सोडत नाही ते लॅम्ब. तिला सारखं फॉलो करतं म्हणजे सारखं तिच्या पाठवून जात असतं. It followed her to school one day, school one day, school one day. It followed her to school one day. That it followed her to school one day, school one day, school one day. It followed her to school one day. That was against the rule. That was against the rule. नियमाच्या विरुद्ध होतं. त्या लॅम्बला शाळेत घेऊन जाणं हे नियमाच्या विरुद्ध होतं. शाळेत आपण पाळीव प्राणी घेऊन जाऊ शकत नाही. That was against the rule. It made the children laugh and play, laugh and play, laugh and play. It made the children laugh and play to see a lamb at school. It made the children laugh and play, laugh and play, laugh and play. It made the children laugh and play to see a lamb at school. Why does the lamb love Mary so? Mary so, Mary so. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why does the lamb love Mary so? Mary so, Mary so. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb, you know, lamb, you know, lamb, you know. Why Mary loves the lamb, you know. The teacher did reply. Why does the lamb love Mary? Why Mary loves the lamb, you know, lamb, you know, lamb, you know. Why Mary loves the lamb, you know. The teacher did reply. Okay, आता बघा तुम्हाला काय दिसत आहे या चित्रामध्ये? हे जे सगळं व्हाईट व्हाईट दिसतंय ना, तो बर्फ आहे, स्नो. बघा जेव्हा अत्यंत थंड थंड हवामानाचे जे प्रदेश असतात त्या थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये थंडी बर्फ पडतो आणि तो असा झाडांवर रस्त्यावर असा साठून राहतो. याला हा जो पांढरा शुभ्र आहे तो आहे स्नो. काय आहे तो? स्नो. स्नो म्हणजे बर्फ.
बर्फाला आईस हे सुद्धा दुसरं नाव आहे. पण तो आईस कोणता, जो आपल्या घरामध्ये फ्रीजमध्ये असतो तो आईस. आणि हा जो इथे थंडीमध्ये तयार झाला आहे तो आहे स्नो. ओके, तो आहे स्नो. आता बघा तुम्हाला कोण दिसतंय? कोण आहे? लॅम्ब. मेरीची लॅम्ब. आणि ती कशी आहे बरं? ॲज व्हाईट ॲज स्नो. बघा बर्फासारखीच पांढरी शुभ्र आहे ना ती लॅम्ब. म्हणून तिला काय म्हटलंय? मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब, इट्स फ्लीस वॉज व्हाईट ॲज स्नो. तिच्या अंगावरची लोकर, फ्लीस म्हणजे लोकर, ती कशी आहे? व्हाईट. कशासारखी व्हाईट आहे? स्नो सारखी, बर्फासारखी पांढरी शुभ्र लोकर त्या लॅम्बच्या अंगावर आहे. ओके. Mary had a little lamb and its fleece was as white as snow. Its fleece was as white as snow. लक्षात आलं तुमच्या कशाला as white as snow म्हटलं? हा बघा, स्नो जसा व्हाईट आहे तशी लॅम्बच्या अंगावरची फ्लीस म्हणजे लोकर सुद्धा व्हाईट आहे. Fill in the blanks with the proper color word. प्रॉपर कलर, कलरच्या शब्दांनी, कलर असलेल्या शब्दांनी fill in the blanks म्हणजे गाळलेली जागा भरायची आहे. बघा, as dash as grass. ग्रास म्हणजे गवत. गवत कसं आहे बरं? ग्रीन. मग काय म्हणायचं? as green as grass. As green as grass. As green as grass. As dash as milk. Milk कसा आहे रंगानी? व्हाईट. मग आपण काय म्हणणार? as white as milk. As white as milk. Okay. As dash as a crow. बघा, क्रो दिसतोय तुम्हाला आणि क्रोचा कलर कोणता आहे? ब्लॅक. मग आपण काय म्हणणार? as black as a crow. as black as a crow. as green as grass. as white as milk. as black as a crow. आणि आपण लॅम्ब कसं आहे म्हटलं? as white as snow. इथे आपण म्हटलं as white as milk. as green as grass. as black as a crow. Fill in the blanks with the proper color word. as dash as a tomato. टोमॅटोचा कलर कोणता आहे? रेड. मग आपण काय म्हणणार? as red as a tomato. as red as a tomato. as red as tomato. as dash as the sky. What is the color of sky? Blue. So as blue as the sky. As blue as the sky. As blue as the sky. as dash as turmeric. टर्मरिक म्हणजे हळद. हळद कशी आहे बघा? व्हॉट इज द कलर ऑफ टर्मरिक? इट्स येलो. सो as yellow as turmeric. as yellow as turmeric. Again, as red as a tomato. as blue as the sky. as yellow as turmeric. as green as grass. as white as milk. as black as crow. as red as a tomato. as blue as the sky. and as yellow as the turmeric. as yellow as turmeric.
Write the rhyming pair from the poem. Write the rhyming pair from the poem. Again we will sing a poem. एकदा बोलूया. Mary had a little lamb, its fleece was white as snow, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. It followed her to school one day, that was against the rule. It made the children laugh and play to see a lamb at school. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb, you know, the teacher did reply. पुन्हा एकदा म्हणूया कविता. Mary had a little lamb, its fleece was white as snow, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. It followed her to school one day, that was against the rule. It made the children laugh and play to see a lamb at school. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb, you know, the teacher did reply. आणि तुम्हाला मी चाल कोणती शिकवली? तर Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, its fleece was white as snow. And everywhere that Mary went, Mary went, Mary went, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. It followed her to school one day, school one day, school one day. It followed her to school one day, that was against the rule. It made the children laugh and play, laugh and play, laugh and play. It made the children laugh and play to see a lamb at school. Why does the lamb love Mary so? Mary so, Mary so. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb, you know, lamb, you know, lamb, you know. Why Mary loves the lamb, you know, the teacher did reply. ओके. आता आपण या कवितेमधले रायमिंग वर्ड्स आणि त्यांची पेअर म्हणजे रायमिंग वर्ड्सची पेअर जी आहे ती शोधूया आणि लिहूया. ओके. आता पहिला शब्द स्नो. गो. स्नो गो. स्नो गो. दुसरा शब्द डे प्ले. डे प्ले. डे प्ले. तिसरा शब्द तिसरी जोडी रूल स्कूल. रूल स्कूल. तिसरी जोडी काय आहे बरं? रूल स्कूल. रूल स्कूल. सो नो. सो नो. सो नो. सो नो. अजून एक जोडी आहे क्राय रिप्लाय. क्राय रिप्लाय. क्राय रिप्लाय. ओके. आता ह्याच्यामध्ये अजून दोन जोड्या अशा आहेत की त्या सेम आहेत. कोणत्या बरं त्या? बघा. स्नो गो सो नो. स्नो गो सो नो. राईट. ही कविता मस्त मी जशी चाल शिकवली आहे ना तशी म्हणायला छान म्हणायची. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.